1 तासाच्या चर्चेत दिली असावी. आणि 2, परांजपे स्पष्टपणे म्हणतायत असा शब्द दिला नव्हता की राजीनामा घेऊ. आता काय सांगाल घाडगे? नाही, परांजपे साहेब त्या ठिकाणी नव्हते. आम्हाला जो शब्द दिला दादानी की इजा पिझा तिजा हा दादांचा शब्द आहे. आणि दादांच्या त्या दिवशीच्या बोलण्यावरून आम्हाला समजलं की दादांनी खाजगीत सांगितलं आम्हाला की या गोष्टी घडणार आहेत, तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का आहे. आणि आम्हाला दादांवरती विश्वास आहे. आम्ही म्हणून मंगळवारपर्यंत थांबलो. आम्हाला एवढा प्राणघातक हल्ला झाल्याच्या नंतरही आम्ही थांबलो ना. आम्हाला विश्वासच नसता तर आम्ही थांबलो नसतो. बरं, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत ते, त्यांनाही निर्णय घ्यायचा, सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा. आम्ही आंदोलन करते म्हणून आम्हीही समजून घेतलं. परंतु मंगळवारची जी घडामोडी घडल्या, एक लक्षात घ्या, मंगळवारी अजितदादांनी शब्द फिरवला, त्याच्यानंतर आम्हाला बातम्यात ऐकण्यात आलं की शिंदेच्या लोकांचा राजीनामा अगोदर घ्या, मग राष्ट्रवादीच्या लोकांचा दिला जाईल. बरं, अशा काहीतरी घडामोडी घडल्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. बरं. आणि आमचं नाही तर तुमचं नाही, तुमचं नाही तर आमचं नाही, ही कुठली पद्धत आहे? आम्ही राज्याच्या शेतकऱ्यांशी निगडीत असलेलं जी कृषी खातं आहे त्या खात्यावर संवेदनशील व्यक्ती असला पाहिजे, ही आमची शेतकऱ्यांच्या पोरांची मागणी आहे. ठीक आहे. परांजपेजी, मी घाडगेंचा मुद्दा, हा मुद्दा बरोबर आहे, घाडगे जे सांगतायत ते खरं आहे. चर्चा आम्ही सुद्धा ऐकली आणि बातम्या आपण सगळ्यांनी चालवलेल्या आहेत. ती बातमी तो किंवा तो विषय असा की एक या सरकारमधला सगळ्यात पहिला राजीनामा पडला धनंजय मुंडेंचा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा. आणि त्यामुळे आता हा प्रेसिडेंट्स व्हायला नको किंवा दरवेळी फक्त अजितदादाच कोपऱ्यामध्ये ढकलले जातात असं वाटायला नको, म्हणून त्यांचं म्हणणं की मग गोष्टी तर शिंदेकडे पण घडलेल्या आहेत, मग ते संजय गायकवाड असतील, शिरसाट असतील किंवा अन्य कोणाचे असतील, आणि मग ते होत नसेल तर आम्ही राजीनामा देणार नाही. तर ह्या तुमच्या सत्तेतल्या जी काही अडचणी चालू आहेत त्यामुळे हा कोकाटेंचा निर्णय लांबला जातोय परांजपेजी? प्रसन्नजी, असं अजिबात काही घडलेलं नाही. माननीय अजितदादा पवार साहेबांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांची संपूर्ण बाजू ऐकून घेतली. त्या दोघांमध्ये संवाद देखील झाला. आणि शेवटी कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद असते, त्यामुळे आतमध्ये काय घडलं हे ना तुम्हालाही माहिती आहे ना मलाही माहिती आहे, असण्याचं काही कारण नाही. पण उत्तम प्रकारचा संवाद महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिघांमध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचे चर्चा ह्या कॅबिनेटमध्ये झाली असेल असं मला वाटत नाही. बरं, मी शेवटाकडे येतोय. मी घाडगेंना विचारतो, घाडगेजी, जो काही विषय असेल तो शेवटी तो निर्णय अजितदादांना आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना घ्यायचा आहे. छावा संघटनेची विजयकुमार घाडगेंची पुढची भूमिका काय, पुढची पावलं काय? आम्ही लोकात जातोय, आता शेतकऱ्यांच्या बांधावर जातोय. शेतकऱ्यांच्या पोरावर सत्ताधाऱ्यांनी हल्ला केला, प्राणघातक हल्ला होता, सर्व महाराष्ट्रानं बघितलाय. शेवटी शेतकऱ्यांची मतं, शेतकऱ्यांच्या अडचणी आता जाणून घ्यायच्या आणि शेतकऱ्यांची एक फौज तयार करायची आहे सरकार विरोधी लढण्यासाठी. आता सरकारकडून आम्हाला अपेक्षा नाही राहिल्या. एवढं चुकीचे लोक तुमचे वागतात, सभागृहात रम्मी खेळतात, बाहेर आमच्या लोकांना, आमच्या बापाला हिनवलं जाते शेतकऱ्यांना. मग आमच्या बापाला तुम्ही हिनवल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांची पोरं गप्प कसं काय बसणार? आमचाही स्वाभिमान आहे. आमच्या बापाला तुम्ही काहीही बोलताल त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही. बरं बरं, परांजपेजी, तुम्हाला असं वाटत नाही राष्ट्रवादीचा प्रामुख्यानं लोकाधार, जनाधार हा ग्रामीण महाराष्ट्रातला बहुजन आणि प्रामुख्यानं शेतकरी वर्ग आहे, अशांमध्ये जर का हा असंतोष जात असेल, दादा भुसेंची वक्तव्य, त्यानंतर आत्ताचा हंगाम, त्या हंगामामध्ये चालू असलेलं पावसाळी अधिवेशन, त्यात शेती मंत्री पत्त्याचा डाव टाकतात, 22 मिनिटं खेळतात असा अहवाल आहे म्हणे, अशा वेळी त्याची दखल न घेणं जाहीरपणे, हे तुम्हाला नाही वाटत पक्षाच्या प्रतिमेच्या विरोधात जाईल परांजपे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. महाराष्ट्रामधला एकमेव नेता ज्यांनी सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी काम केलं असेल ते आमचे माननीय अजितदादा पवार साहेब आहेत. आणि त्यामुळे महायुतीचं सरकार देखील संपूर्णपणे खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे. राज्यातील शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजेत, शेतकऱ्यांची भरभराट झाली पाहिजे, हे महायुतीचं सरकारची प्राथमिकता नेहमीच राहिली. बरं, परांजपेजी, अडचण अशी आहे की ते शेतकऱ्यांच्या मागे आहे की नाही ते शेतकरी ठरवतील, मात्र कोकाटेंच्या पुढे आहे. कोणतेही वार झेलायला कोकाटे, संजय शिरसाट, गायकवाड या सगळ्यांच्या पुढे उभे आहेत असा मात्र समज जर का लोकांमध्ये जात असेल तर ते सरकारसाठी, प्रतिमेसाठी चांगलं नाही. एवढं फक्त एक जमल्यास न मागता दिलेला सल्ला म्हणून घ्या तुम्ही हवं तर. पण या निमित्तानं एक महत्वाचा विषय समोर आलेला आहे.
छावा संघटनेने ठरवलेला हा मुद्दा आणखी लोकांमध्ये नेणार आहेत. तर परांजपेंचं म्हणजे महायुतीच्या निमित्तानं त्यांचं सांगणं आहे की जो काही समज द्यायची ती दिलेली आहे आणि निर्णय त्यांचे सर्वोच्च नेते घेतील. या विषयासाठी आपण दोघांनी वेळ दिला. गाडगेजी तुमचे आणि परांजपेजी तुमचे सुद्धा आभार. इथे आपण थांबणार आहोत चर्चेमध्ये. मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत आजच्या याच विषयावरच्या प्रश्नाला तुम्ही म्हणजे प्रेक्षकांनी दिलेला कौल काय होता. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.